पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। हे बघा, अनेक लाडक्या बहिणी KYC करत आहे, तर कुठल्या लाडक्या बहिणीला आता लाडकी बहीण योजनेची KYC जी आहे कंप्लीट करायची आहे आणि कुठल्या बहिणींना ही KYC कंप्लीट करायची नाही हे तुम्हाला माहीत आहे का? हे बघा, समजून घ्या। ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये आधी अपात्र ठरल्या होत्या त्या महिलांनी जर आता ही KYC केली तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही, आणि जे महिला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होत्या आणि त्यांना प्रत्येक महिन्याचे पैसे मिळत आहे त्याच महिलांनी ही KYC करायची आहे। ही KYC केल्यानंतर लगेचच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जे आहे प्राप्त होणार आहे, आणि जे महिला आधी अपात्र ठरल्या होत्या त्यांनी जर आता ही KYC केली तर त्यांचं काहीच फायदा होणार नाही, कारण त्यांनी ही KYC केल्यानंतर देखील त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्रच ठरवण्यात येणार आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि सरकारी योजनांची माहिती असो किंवा लाडकी बहिणीची माहिती असो सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिली जाते। त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम माहिती दिली जाते। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।